हि वीरेण वीराणि समन्तिदं कुदाचनम् अवीरेण च सम्मन्ति यस्य धम्मो सनातनो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुगत तथागत महाविहारामध्ये सातत्याने या वर्षावासामध्ये उपोषणशीलाचे अनुसरण आपल्या जीवनामध्ये एक कुशलकम प्राप्त करण्यासाठी आपण सातत्याने दर संडेला उपोषण शिबिर संपन्न करत असतो। या निमित्ताने आपणा सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे पूजनीय भिक्खू धम्मदीपजी थेरो, उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। सातत्याने आपण या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये शिबिर, उपोषण शिबिर आपण घेत आहोत। सकाळच्या सत्रामध्ये पूजनीय भंतेंनी आपणा सर्वांना शील प्रदान केलं, त्यानंतर देशना सुद्धा झाली आहे। विशेष रूपाने आम्ही शेवटी आलो, जरा काल अकोल्याला शिबिर होतं, दिवसभर शिबिर असल्या कारणाने रात्रीचा प्रवास झाल्यामुळे जरा आराम केला सकाळी, आणि चला म्हटलं या आपल्या रेग्युलर सत्रामध्ये यावं। तर विकाल भोजनाच्या संदर्भामध्ये म्हणते जे उपदेश करत होते अत्यंत महत्त्वपूर्ण, नंतर दुसऱ्या सत्रामध्ये तो विषय कंटिन्यू होणारच आहे। तर आज या मंगलमय प्रसंगी एका गाथेवरती तुम्हाला उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। धम्मपदामध्ये सातत्याने भगवंताने वेगवेगळ्या विषयावरती धम्म उपदेश केलेले आहेत। मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी आणि मनुष्याचं मन स्वच्छ आणि निर्मळ करण्यासाठी व दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी भगवंताने वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून उपदेश दिलेले आहे। छोटेखानी धम्मपद नावाचा ग्रंथ आहे, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण असा तो ग्रंथ आहे। आणि त्यामध्ये भगवंताने, मी यापूर्वी जी गाथा म्हटली, नहि वेरे न वेरानी समंतिधं कुदाचनं अवेरेणच सम्मंती यस्य धम्मो सनातन। या संसारामध्ये वैरत्वाने वैरत्व कधीही नष्ट होत नाही असं भगवंताने म्हटलं। जर मनुष्याला आपल्या जीवनामध्ये वैरत्व जर नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल, तर मैत्रीसारखा धम्म या संसारामध्ये दुसरा कोणत्याही प्रकारचा नाही, ज्याला सनातन धम्म असं म्हटलं आहे। यस्य धम्मो सनातनो, म्हणजे अनंत काळापासून जर मानवी मनाला परिशुद्ध करणारा, मानवी मनाला निर्मळ करणारा जर धम्म कोणता असेल तर तो धम्म म्हणजे मैत्री धम्म आहे। आणि त्यामुळे सातत्याने भगवंत असे म्हणतात की आपण मैत्री भावना आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे।
नेहमी नेहमी आपण मैत्री भावनेच्या संदर्भामध्ये उल्लेख करत असतो. नेहमी मैत्री भावनेबद्दल बोललं जात असते. कारण मैत्री हा अत्यंत महत्त्वपूर्ण धर्म आहे असं भगवंताने म्हटलं. म्हणजे मनुष्याला जे स्वतःला जर प्रसन्न राहायचं असेल, स्वतःला जर आनंदी राहायचं असेल, स्वतःचं जीवन जर सुखपूर्वक आपल्याला जगायचं असेल, तर आपल्यामध्ये मैत्री हा धम्म सातत्याने आपण विकसित केला पाहिजे. मैत्री भावना आपण नेहमी करत असतो आणि रोज आणि रोज मैत्री भावना केली पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे असं नसतं की थोड्या वेळापर्यंत आपण मैत्री भावना करावी आणि पुन्हा मैत्री भावना आपण विसरून जावी. कारण ज्या मैत्रीमध्ये आपली मानसिकता किंवा आपलं चित्त, आपलं मन विकसित असते, तेव्हा त्या मैत्री भावनेचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. जेव्हा मैत्री भावना करणं आपण सोडून दिलं असेल, तर त्या मैत्री भावनेचा जो काही प्रभाव असतो, तर त्या क्षणी सुद्धा तो नष्ट होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने मैत्री भावना आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. एका बाजूने भगवंत असे म्हणतात की असंख्य सुवर्ण मुद्रा एखादा मनुष्य दान पुण्य करत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तो दान पुण्य करत असेल, आणि दुसऱ्या बाजूने एखादा क्षणभर मनुष्य जर मैत्री भावना करत असेल प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, तर असंख्य सुवर्ण मुद्रा देणाऱ्यापेक्षा एक क्षणभराची मैत्री भावना करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्याचा भागीदारी ठरत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण मैत्री भावना करणे ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. मैत्री भावना करणे सहज आणि साधी सोपी गोष्ट बिलकुल नाही आहे. मैत्री भावना करणे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण मैत्री भाव करण्यासाठी आपलं चित्त प्रसन्न असावं लागतं, आपलं चित्त आनंदी असावं लागते. आपल्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न नाही झाला पाहिजे. कारण विकाररहित चित्ताने केलेली मैत्री भावना आपल्याला आनंद देत असते. विकाराने युक्त असणारं चित्त जर असेल आणि आपण जर मैत्री भावना करत असेल, तर त्याचा काहीही परिणाम मनुष्यावरती स्वतःसाठी सुद्धा होत नाही आणि इतरांसाठी सुद्धा त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नसतो. आणि त्यामुळे चित्ताची विकार रहित अवस्था असेल, म्हणजे प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर मैत्री भावना केली तर त्याचा लाभ होतो, अन्यथा काहीही लाभ होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मैत्री भावना कशी करावी. मग तर भगवंत म्हणतात की स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे. मैत्री भावना करताना आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे की माझं स्वतःचं कल्याण हो. कारण जोपर्यंत आपलं कल्याण होत नाही किंवा आपण सुखी राहत नाही, आपण समाधानी राहत नाही, तर दुसऱ्यांच्या प्रती तशी भावना आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे प्रत्यक्ष मैत्री भावना करत असताना मी सुखी हो इथपासून आपण सुरुवात केली पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. मग मी सुखी हो, माझ्या परिवारातील सुखी हो, माझे अपतेष्ट नातेवाईक, नातेबंधू, माझे मित्रमंडळी, माझी शेजारी पाजारी, आणि असं करता 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 संपूर्ण या विश्वांच्या प्रती आपण मैत्रीची भावना केली पाहिजे. सातत्याने जेव्हा जेव्हा मनुष्य आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा एक कुशल भाव निर्माण करत असतो, तेव्हा तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य प्राप्त होत असते. मग मैत्री भावना केल्यामुळे काय होते? मैत्री भावना आपण जर आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण केलं, अनुसरण केलं, तर काय लाभ होतो? कारण मनुष्याला लाभ पाहिजे आहे. मनुष्य लाभाशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म करू शकत नाही. आणि मैत्री भाव करत असताना केवळ प्रिय व्यक्तीवरच केली पाहिजे असं नाही आहे. प्रिय व्यक्तीवरच केली पाहिजे असं बिलकुल नाही आहे. किंवा मैत्री भावना पाळीव प्राण्यावरच केली पाहिजे असंही बिलकुल नाही आहे. तर भगवंत असे म्हणतात की मैत्री भावना प्रिय व्यक्तीवर तर केलीच पाहिजे, परंतु अप्रिय व्यक्तीवर सुद्धा आपण मैत्री भावना केली पाहिजे. पाळीव प्राण्यावर तर आपण मैत्री भावना केलीच पाहिजे, परंतु हिंस्र पशुवर सुद्धा आपण मैत्री भावना केली पाहिजे. मग एक पायाचा असो, दोन पायाचा असो, असंख्य पायाचा असो, जमिनीवरती राहणारा असो, आकाशामध्ये राहणारा प्राणी असो, पाण्यामध्ये राहणारा प्राणी असो, म्हणजे कुठल्याही अवस्थेमध्ये जीवन जगणारा प्राणी असू द्या, एका पायापासून ते असंख्य पायापर्यंत असणारा प्राणी
सरपटणारा प्राणी असेल, हवेमध्ये उडणारा प्राणी असेल, या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये हा मैत्रीचा धम्म आपण धारण केला पाहिजे असं भगवंतानी म्हटलं आहे. कारण जो जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये या मैत्री भावनेला धारण करत असतो तर त्या मनुष्याला एकूण 11 प्रकारचे लाभ होतात असं भगवंतानी म्हटलं आहे. सातत्याने जो जो मनुष्य मैत्री भावनेला धारण करतो तर तो 11 प्रकारच्या लाभाने परिपूर्ण होत असतो. भगवंताने वेगवेगळ्या प्रकारच्या सद्धमामध्ये म्हणजे विशेष रूपाने भगवंताने जे 80 अग्रश्रावक भिक्षू सांगितले तर त्यांच्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे गुण आहेत त्या गुणाला अनुसरून भगवंताने त्यांना तशा प्रकारचे विशेषण दिलेले आहे. तर मैत्री भावनेमध्ये भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये जर मैत्रीमध्ये अग्र कोणता भिक्षू असेल तर तो म्हणजे अंगुलीमाल आहे. बघा, भगवंताने अंगुलीमाल भंतेंना मैत्रीमध्ये अग्रस्थान दिला आहे. म्हणजे ज्यांनी 999 खून केले, 999 लोकांची हत्या केली, अशा भिक्षूंना भगवंताने मैत्रीमध्ये अग्रस्थान दिला. कारण अंगुलीमाल भंतेजी जेव्हा भिक्षू बनतात म्हणजे जेव्हा जे अहिंसक असतात तर अहिंसक असताना ते मनुष्यांची हत्या करत असतात, परंतु जेव्हा आर्य धम्मामध्ये म्हणजे भिक्षू जीवनामध्ये जेव्हा ते पदार्पण करत असतात तर भिक्षू जीवनामध्ये पदार्पण केल्यानंतर ते म्हणतात की माझ्याकडून कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा आतापर्यंत एकही अकुशल कर्म, वाईट कर्म झालेलं नाही आहे. आणि या कुशल कर्माच्या, या पुण्य कर्माच्या बलाने एका भगिनीच्या संदर्भामध्ये ते मैत्री भावना करतात की तू जबाळ आणि तू सुद्धा योग्य प्रकारे सुखपूर्वक प्रस्तुत हो. म्हणजे ही जी मैत्री भावना आहे, कारण मैत्री भावनेचा जो प्रभाव भगवंतांनी सांगितला आहे. आता एकीकडे बघा 999 खून करा डाकू अंगुलीमाल आहे, ज्याला दरोडखोर म्हटलं जातं, ज्याला डाकू म्हटलं जातं, ज्याला मारेकरी म्हटलं जातं. एवढ्या लोकांची हत्या करणारा मनुष्य त्याला भगवंताने मैत्रीमध्ये अग्रस्थान दिला आहे. कारण भगवंत असे म्हणतात की मैत्रीचा हा जो धम्म आहे, हा मैत्रीचा धम्म त्या क्षणी त्या क्षणापुरता तो काम करत असतो. आज या क्षणी जर तुम्ही मैत्री भावना केली असेल तर त्याचा लाभ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. आणि पूर्वकर्मामध्ये अंगुलीमालने अशा प्रकारचे कर्म केले, परंतु जेव्हा आर्य धर्मामध्ये म्हणजे भिक्षू जीवनामध्ये त्यांनी पदार्पण केलं तेव्हापासून त्यांनी कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म केलं नाही. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एवढी करुणा होते, एवढी मैत्री त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती जेव्हा ते अरंत होतात. तर त्यामुळे भगवंताने अंगुलीमाल अरंत भंतेंना मैत्रीमध्ये अग्रस्थान दिला. एका उपासिकेला सुद्धा भगवंताने मैत्रीमध्ये अग्रस्थान दिलेला आहे. सामावती नावाची म्हणजे जी राणी होती त्या सामावती राणीला सुद्धा भगवंताने मैत्रीमध्ये म्हणजे उपासिकेमध्ये जी मैत्री भावना करणाऱ्या उपासिकेमध्ये सर्वश्रेष्ठ सामावती राणी सामावतीला भगवंताने अग्रस्थान दिलेला आहे. आणि त्यामुळे मैत्री भाव आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि मैत्री भावनेमुळे मैत्री भावना सातत्याने जर मनुष्य करत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. आणि त्यामुळे एक क्षणभर का होईना, 24 तासातून एक क्षणभर का होईना, 1 मिनिट का होईना, 5 मिनिटं का होईना, 10 मिनिटं का होईना, अशा प्रकारची रोज आणि रोज आपण मैत्री भावना केली पाहिजे. कारण जो मनुष्य मैत्री भाव हा धम्म आपल्या मनामध्ये विकसित करत असतो तर त्या मनुष्यांचा जो द्वेष आहे, ज्याला राग आपण असं म्हणतो, राग द्वेष हा जो विकार आहे हा विकार पूर्णपणे नष्ट होतो, नाहीसा होत असतो. कारण असंख्य लोक प्राण्यांची हत्या करतात, असंख्य लोक प्राण्याला मारतात आणि असंख्य लोक प्राण्याला मारत असल्यामुळे भगवंत असे म्हणतात की त्या मनुष्यांना तशा प्रकारचा अकुशल भाव त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो. आणि अकुशल भाव चित्तामध्ये उत्पन्न झाल्यानंतर तो मनुष्य दुर्गतीला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण सदा सर्व काळ मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये केला पाहिजे. तर भगवंताने 11 प्रकारचे लाभ सांगितले बघा मैत्रीचे. आपण जर रोज आणि रोज जर मैत्री भावना करत असेल तर 11 प्रकारचे लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. त्यापैकी पहिला लाभ आहे तो मनुष्य सुखाने झोपत असतो. मैत्री भाव करणारा मनुष्य सुखाने झोपत असतो. सुखाने झोप
झोप अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा. मनुष्य सुखाने का झोपतो? मनुष्य सुखाने झोपण्यासाठी त्याला काय करावं लागतं? कोण कोण झोपते सुखानं? सुखाची झोप कोणाला लागते बरं? सुखाने कोणता मनुष्य झोपू शकतो? तुम्ही झोपत नाही काय? झोपतो पण सुखाने नाही झोपत आहे की नाही, हा प्रश्न. म्हणजे या संसारामध्ये सध्या सगळ्यात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे सुखाची झोप आहे. अनेक लोक बघा बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात. म्हणजे सध्याच्या घडीला वर्तमान काळामध्ये सुखाची झोप येणं म्हणजे त्याच्या जीवनातलं सर्वात मोठं पुण्यकर्म आहे किंवा तो क्षण त्याच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण धम्मवंदनेमध्ये गाथा म्हणतो नेहमी, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेते अस्मिन लोके परमेच. कोण सुखाने झोपतो? जो धम्मचारी आहे. जो धम्मचारी आहे तो धम्मचारी सुखाने झोपत असतो. म्हणजे धम्माचं आचरण करणारा मनुष्य, धम्माचं अनुसरण करणारा मनुष्य सातत्याने सुखाने झोपत असतो. सुखाची झोप या संसारामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे दुराचरण करणारा मनुष्य, अकुशल कर्म करणारा, पाप कर्म करणारा, वाईट कर्म करणारा मनुष्य कधीही सुखाने झोपू शकत नाही. कारण सुखाची झोप मनुष्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट, नेमकं झोपावं कसं हे लोकांना माहित नाही. म्हणजे नेमकं झोपावं कसं? भगवंताने बघा बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण धम्म हा व्यवहारिक आहे. धम्म हा व्यवहारिक आहे. म्हणजे मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताचा धम्म आहे. लोक झोपतात, 4 प्रकारच्या झोप सांगितल्या भगवंताने. तसं चॅनलवर आपल्या हा प्रवचन आहे. आज सहज एक भाव उत्पन्न झाला की नेमकं काय सांगावं, तर असं वाटलं की मैत्री भावनेबद्दल. कारण सध्याच्या घडीला मैत्री भावनालाच आवश्यक आहे. कारण जगामध्ये सर्व अमैत्रीने जीवन जगणारे लोक आपल्याला आजूबाजूला सगळीकडे पाहायला मिळत असतात. आणि त्यामुळे मैत्री धम्म हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर मनुष्य, भगवंत असे म्हणतात की 4 प्रकारे झोपत असतात. पहिली शय्या जी भगवंताने सांगितली आहे त्याला प्रेतशय्या असं म्हटलेलं आहे. पहिली शय्या काय आहे? प्रेतशय्या. जसं आपण सरळ सरळ झोपत असतो, सरळ आपण झोपतो पाठीवरती, तर त्याला प्रेतशय्या असं भगवंताने म्हटलं आहे. नंतर काही लोक असं डाव्या कुशीवर झोपत असतात. डाव्या कुशीवर झोपतात लोक, तर त्या डाव्या कुशीवर झोपणाऱ्या लोकांना कामशय्या असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे त्या शय्येवरती झोपल्यानंतर मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकुशील विचार, वाईट विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात. त्याला कामशय्या असं भगवंताने म्हटलं आहे. त्यानंतर उजव्या कुशीवर जे झोपलं जातं त्यांना कोणती शय्या म्हणतात? उजव्या कुशीवर सिंहशय्या. भगवंत कोणत्या कुशीवर झोपतात? भगवंताची जर महापरिनिर्वाण मुद्रा जर तुम्ही बघितली कुशीनाराला गेल्यानंतर, ऐक नाही, कुशीनारामध्ये आपल्याला भगवंताची बघा महापरिनिर्वाण मुद्रा म्हणजे पाहायला मिळते. तिथे भगवंत सिंहशय्येवरती म्हणजे झोपलेला आहे. असं भगवंताचा हात, उजवा हात भगवंताच्या डोक्याच्या खाली असतो आणि जे भगवंताचे पाय असतात ते बरोबर एकावरती एक अशा पद्धतीने आणि अत्यंत स्मृतीयुक्त भगवंत झोपत असतात. स्मृती संप्रजनता युक्त भगवंताची झोप असते. म्हणजे भगवंत जरी आपल्याला असे झोपेमध्ये दिसले असतील तरी भगवंत जागरूक असतात, सतर्क असतात. कारण भगवंताची जागरूकता ही सदा सर्व काळ तशाच प्रकारची राहत असते आणि त्यामुळे सिंहशय्येमध्ये भगवंत झोपत असतात. त्यानंतर चौथी शय्या आहे चौथी शय्या आहे सैतानशय्या. सैतानासारखं झोपतात काही काही लोक. कधी कधी घरामध्ये बघा आपले लेकरं जर झोपले तर आई म्हणतात काय झोपला सैतानासारखा, आहे की नाही. म्हणजे सैतानशय्या म्हणजे पोटावरती लोक बघा असे झोपत असतात. त्याला सैतानशय्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अवस्थेमध्ये मनुष्य झोपत असतो, परंतु जो मनुष्य सिंहशय्येमध्ये झोपत असतो, जो सतर्क असतो, जागरूक असतो, फार कमी लोक सिंहशय्येमध्ये झोपत असतात. जनरली आपली जी शय्या आहे ती प्रेतशय्या आहे. ऑलरेडीच आपण मृत्यूला प्राप्त झालेला असतो, आलो म्हणजे तयारीच करतो मृत्यूला जाण्याची, आहे की नाही. कारण तो संस्कार आहे ना, मृत्यूला जाण्याचा संस्कार आहे. त्याच्यामुळे नंतर झोपायच्या ऐवजी आतापासून प्रॅक्टिस असते मनुष्याची, आहे की नाही. प्रेतशय्येची प्रॅक्टिस करतात मनुष्य
आणि त्यामुळे तशाच प्रकारे सर्वसामान्य लोक झोपत असतात. भगवंत असे म्हणतात की एकतर आपण सिंहशयेवरती झोपण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. तसं म्हणजे या तीनही प्रकारच्या शय्या आपण झोपत असतो, कारण तो नैसर्गिक धम्म आहे आणि नैसर्गिक धम्म असल्या कारणाने त्या तीनही चारही प्रकारच्या शय्या आपण झोपत असतो. पण आपल्याला जर सतर्क राहायचं असेल, आपल्याला जर जागरूक राहायचं असेल, तर आपण सिंहशयेवरती झोपण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. तशा प्रकारची पद्धत आपण आपल्या जीवनामध्ये धारण केली पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य सुखाने झोपत असतो, धम्मचारी सुखं सेती. धम्मचारी सुखं सेती. सुखाने कोणता मनुष्य झोपत नाही? कोणता मनुष्य सुखाने झोपत नसतो सांगा बरं? कोणता मनुष्य सुखाने झोपत नाही? हा, दुराचरित झाला. आता ही जी व्याख्या आहे, भगवंताने ही व्याख्या केली आहे, म्हणजे धम्मचारी सुखं सेती ही तर व्याख्या भगवंताने केली. मग आता धम्मचारी सुखं सेती झोपतो, पण त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटीचा मनुष्य जे सुखाने त्या मनुष्याला झोप येत नाही? कोणते कोणते गुण ज्या मनुष्यामध्ये असतील, कोणत्या कोणत्या गुणाला मनुष्य धारण करत असेल की तो सुखाने झोपू शकत नाही? आपलंच उदाहरण घ्यायचं, लगेच आपल्याला जागेवर ठेवायचं आणि लगेच मग आपण विचार करायचा की कोणत्या कोणता मनुष्य म्हणजे काय काय कधी कधी आपल्याला सुखाने झोप येऊ शकत. चिंताग्रस्त मनुष्य आहे की नाही? चिंताग्रस्त मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. कारण ज्या मनुष्याला चिंता असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य चिंता करत असेल, वेगवेगळ्या कारणाने मनुष्याला चिंता करण्यासाठी जर ते कारण भाग पाडत असेल, किंवा बेचैन मनुष्य असेल, तर चिंताग्रस्त बेचैन मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. एक आणखी भीतियुक्त मनुष्य, वेगवेगळ्या प्रकारची जर भीती मनुष्याला असेल तर भीतीग्रस्त मनुष्य सुद्धा सुखाने झोपू शकत नाही. अनेक लोक भीतीग्रस्त असतात बघा. म्हणजे कधी कधी लोक समजतात की जागा बदलली तरी आम्हाला झोप येत नाही. कधी कधी दुसऱ्या गावी जर गेलं असेल, दुसऱ्या कुणाकडे गेलं असेल तर मनुष्याला भीती वाटते. कधी कधी लोक बाहेर सुद्धा निघत नाहीत, म्हणजे बाहेर गेले की अंधारामध्ये एकदम भीती मनुष्याला असते, भीतीयुक्त जीवन जगत असतात. तर भीतीने ग्रस्त असणारा मनुष्य सुद्धा सुखाने झोपू शकत नाही. आणखी मानसिक रोगी सुद्धा सुखाने कधी झोपू शकत नाही. हा, व्याधीचा संज्ञा महत्वपूर्णच आहे, कारण आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे जर आजार असतील, व्याधीग्रस्त जर आपल्यामध्ये असेल, कारण साहजिकच आहे हे शरीर आहे आणि शरीर नैसर्गिक आहे. नैसर्गिक शरीर असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी सुद्धा आपल्याला असतात आणि व्याधीग्रस्तता असल्यामुळे सुद्धा आपण कधी कधी बघा सुखाने झोपू शकत नाही. अनेक लोक बघा म्हणजे व्याधीग्रस्त जर असतील तर मोठमोठ्याने ओरडतात लोक, आहे की नाही, कणतात लोक, म्हणजे अशा प्रकारे ही दुखत आहे, ते दुखत आहे, अशी भावना त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते. त्यामुळे व्याधीग्रस्त मनुष्य सुद्धा सुखाने झोपू शकत नाही. आणखी जे काम छंदामध्ये असणारा मनुष्य, काम वासनेमध्ये असणारा मनुष्य सुद्धा सुखाने कधीही झोपू शकत नाही. दिघा जागरतो रती. भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य म्हणजे ज्या मनुष्याला म्हणजे जागरणशीलता आहे, जो मनुष्य जागरण करतो, एखादा मनुष्य जर जागरण करत असेल तर जागरण करणाऱ्या मनुष्याला रात्र मोठी वाटत असते. जागरण करणाऱ्या मनुष्याला बघा, एखादा मनुष्य जर मृत्यूला प्राप्त झाला तर ती रात्र कशी वाटते आपल्याला? म्हणजे त्यांच्या जवळ जर आपल्याला बसायचं असेल तर असं म्हणतो की आपण आजची रात्र फारच मोठी गेलेली आहे. म्हणजे जागरण करणाऱ्या मनुष्याला रात्र फार मोठी वाटत असते. एखाद्या थकलेल्या मनुष्याला योजन पल्ला लांब वाटत असतो. एखादा थकलेला मनुष्य आहे आणि त्याला चालायचं आहे तर त्याला ते जे योजन आहे तर ते फार लांब वाटत असते. जो सद्धम्म जाणत नाही त्या मनुष्याला हे जीवन सुद्धा फार जास्त वाटते, दीर्घ काळापर्यंत वाढत असते. आणि त्यामुळे मानसिक चिंताग्रस्तता सुद्धा आपल्यामध्ये असेल. मानसिक चिंता अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनेक लोक बघा वेगवेगळ्या प्रकारची चिंता करत असतात, मानसिक मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न करत असतात आणि तेव्हाही मनुष्य सुखाने झोपू शकत नाही. त्यानंतर द्वेषी मनुष्य, सुखाने कोणता मनुष्य झोपत नाही? द्वेषी मनुष्य, म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणारा जर मनुष्य असेल. अनेक लोक बघा अगदी छोट्या छोट्या कारणावरून मनुष्याचा द्वेष करत असतात आणि द्वेषी मनुष्य स्वतः तर सुखाने झोपतच नाही, परंतु त्याच्या द्वेषामुळे इतर लोक सुद्धा सुखाने झोपत नाहीत. अनेक लोक बघा, आणि त्यामुळे द्वेष भावना
ज्या ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये सदा सर्व काळ असते, तर अशा प्रकारचा मनुष्य ना स्वतः सुखाने झोपतो, ना आपल्या परिवाराला सुखाने झोपू देत असतो, कारण त्याच्यामध्ये द्वेष बुद्धी असते. द्वेष बुद्धीने जीवन जगणारा मनुष्य कधीही बघा सुखाने झोपत नाही. रागिष्ट मनुष्य सुद्धा सुखाने झोपत नाही. रागामध्ये जर मनुष्य असेल तर रागिष्ट मनुष्य सुद्धा सुखाने झोपत नाही, कारण राग 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 मनुष्य कधी कधी व्यवहारामध्ये बोलताना बोलतो आपण बघा, मुके बसाना आता बजालं ना, काय राग राग करता, सुखाने झोपा, असं सहज मनुष्य बोलता बोलता बोलत असतो, कारण रागिष्ट मनुष्य सुद्धा सुखाने झोपत नाही. लोभी मनुष्य सुद्धा सुखाने झोपत नाही. लोभी मनुष्य ज्यांच्या चित्तामध्ये लोभ आहे, सतत मनुष्य त्या लोभामध्ये राहत असतो, ऐक नाही, धन कमावण्यामध्ये मनुष्य पडत असतो. भगवंत असे म्हणतात की मी असे असंख्य लोक बघितले की जे लोक रात्रंदिवस परिश्रम करतात, रात्रंदिवस मेहनत करतात, कशासाठी? केवळ धनाचा संग्रह करण्यासाठी. आणि त्या धनाचा संग्रह करण्यासाठी ते बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात. धन संग्रहित केल्यानंतर सुद्धा दुःखी असतात, कारण मी संग्रहित केलेलं धन मग आता चोरी करून घेऊन जाऊ शकतो का? राजा त्याला हरण करू शकतो का? माझे ऑफिस त्याला खर्च करू शकतात का? अशाही प्रकारची भावना त्या लोभी मनुष्यांच्या चित्तामध्ये असते. आणि मग दान करताना सुद्धा त्याच्या मनामध्ये लोभाची भावना असते ना, आणि तो विचार करतो की मी एवढ्या परिश्रमाने कमावलं, एवढ्या मेहनतीने कमावलं, मग कसं देऊ? मग देताना सुद्धा त्या मनुष्याच्या चित्तामध्ये लोभ भावना असते. आणि अशाच प्रकारे लोभाच्या भावनेने तो मनुष्य बघा मृत्यूला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे लोभी मनुष्य सुद्धा कधीही सुखाने झोपू शकत नाही. त्यानंतर आळसी मनुष्य, आळशी मनुष्य सुखाने झोपते का? बिलकुलच नाही. आळसामध्ये राहणारा मनुष्य कधीही सुखाने झोपू शकत नाही, कारण आळशी मनुष्य नेहमी सातत्याने कामामध्ये सुद्धा दीर्घाई करत असतो, प्रमादामध्ये राहत असतो. प्रमादामध्ये राहत असल्यामुळे, आळसामध्ये राहत असल्यामुळे तो सुखाने झोपत नाही. तो जरी आपल्याला केवळ झोपल्यासारखा वाटत असेल, तो आपल्याला जरी झोपताना तसा दिसत असेल की झोपलेला आहे, परंतु खऱ्या अर्थाने तो सुखाने झोपत नसतो. अनेक लोक बघा, बाबासाहेब असं म्हणतात, संसारामध्ये फार जास्त लोक असे आहेत की ते झोपत तर नाहीत, परंतु झोपेचं सोंग मात्र घेणारे असतात. अनेक लोक झोपत नसतात, परंतु झोपेचं सोंग घेणारे असतात. आणि त्यांना असं वाटतं की झोप येत आहे, परंतु वास्तविक पाहता ते झोपलेले नसतात. तर तशा पद्धतीने ते आळसामध्ये राहतात. आणि आळसामध्ये राहणारा मनुष्य सुद्धा कधीही सुखाने झोपू शकत नाही. त्यामुळे आणखी रिकामा मनुष्य, आणि रिकाम टेकडा मनुष्य का सुखाने झोपते का? बिलकुल झोपत नाही. कारण रिकाम्या मनुष्याला रिकामे काम करण्याचं जास्त छंद असतो. ऐक, रिकामे काम म्हणजे ना जे स्वतःचं हित होते, ना स्वतःचं सुख होते, ना स्वतःचं कल्याण होते, ना इतरांचं सुद्धा कल्याण होते. तर अशा प्रकारचे रिकामे लोक बघा गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये कट्टा असतो बघा, मंदिराचा पार असतो, पार म्हणतात, तिथे असतो. किंवा असे लोक बसतात, पुढे एखादी भिंत असते, कधी कधी कुठे पुलाची जागा असते. म्हणजे अशा प्रकारे रिकामे लोक सातत्याने गप्पा गोष्टीमध्ये बसत असतात. आणि वेगवेगळ्या विषयावरती मग त्यांच्या गप्पा असतात. म्हणजे इथे गल्लीमध्ये बसतात, विचार कुठला करतात? दिल्लीच्या तख्ताचा विचार असतो. म्हणजे गल्लीमध्ये बसतात आणि दिल्लीचा विचार करतात, नरेंद्र मोदी काय करायला म्हणतात. म्हणजे बसतात इथे, कारण रिकाम असते, काही कामधंदा नसते. आणि कामधंदा नसल्यामुळे बघा लोक असे रिकामे गप्पा करतात. रिकामे माणसं सुद्धा सुखाने झोपत नाहीत, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या विचारामध्ये, चिंतनामध्ये जर मनुष्य असेल तर तोही सुद्धा सुखाने झोपू शकत नाही. आणि त्यानंतर विचिकित्सा, शंका कुशंका मनुष्याच्या मनामध्ये जर असेल तर तो मनुष्य सुद्धा सुखाने कधीही झोपत नाही, कारण त्या मनुष्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न होत असतात. शंका कुशंका वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात. शंकाखोर मनुष्य जो असतो तर तो सुद्धा सुखाने कधीही झोपत नाही. बघा, अनेक लोकांच्या मनामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीबद्दल शंका असतात. हे असंच काऊन झालं, ते तसंच काऊन झालं, हे असंच कशामुळे झालं, ते तशा कशामुळे झालं, आणि आज कशाला बोला भंतीजीनं, असं काय गरज होती भंतीजीला बोलायची? म्हणजे सहज म्हणतात लोक. वास्तविक पाहता ते त्यांना नसते, कारण भगवंताचा धम्म असा आहे बघा, म्हणजे जो त्याच्यामध्ये बसतो त्याला ते लागत असते. आणि ऐकणाऱ्याला असं वाटतं की भंतीजी मलाच पाहून बोलत, माझ्याकडे पाहत होती भंतीजी, आज माझ्याकडे पाहूनच बोलत होते. भंतीजी कशाला पाहतील तुमच्याकडे? भंतीजी धम्म सांगत होते. पण जे लोक म्हणजे स्वतःमध्ये असणारे जे दुर्गुण त्यांना दिसतात,
त्यांना असं वाटते की मलाच भंतेजी बोलले. आणि लोक मग बोलताना बोलता सुद्धा आज जरा भंतेचा रोग जरा माझ्याकडे दिसला, ऐक ना, मलाच बोलू लागले भंतेजी. पण तसं काही नसते, कारण धम्म हा सर्वांसाठी सारखा असतो. समान रूपाने भगवंताची देशना असते बघा. भगवंताची देशना ऐकण्यासाठी अनेक लोक बसायचे. चांगलेही लोक बसायचे, वाईटही लोक बसायचे, डाकू दरोडेखोर, म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये लोक बसत असत. कारण मनुष्याच्या मनामध्ये बघा अनेक प्रकारचे दुर्गुण असतात आणि अनेक प्रकारचे दुर्गुण मनुष्यामध्ये असल्यामुळे कधी कधी मनुष्याला असं वाटतं की मलाच बोलायले काय की, परंतु तसं काही नसतं. आणि त्यामुळे मग शंका घेतो, कुशंका घेतो, मग त्यावरती चर्चा करतो, विचार विनिमय करतो. आणि तशा पद्धतीने सुद्धा तो मनुष्य पुन्हा 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 त्याच त्या विचारामध्ये तो चिंतनशील असतो. अर्थात तो शंका कुशंका आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो आणि त्यामुळे विचिकित्सा प्राप्त करणारा मनुष्य सुद्धा सुखाने झोपू शकत नाही. दुःशील मनुष्य, जो दुराचारी मनुष्य आहे, जो दुःशील मनुष्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, कारण भगवंत असे म्हणतात की म्हणजे जो धम्माचं आचरण करतो, ऐक नाही, धम्माचं आचरण करणारा मनुष्य धम्मचारी सुखं सेते, म्हणजे धम्माचं आचरण करणारा मनुष्यच सुखाने झोपत असतो. दुःशील मनुष्य, दुराचारी मनुष्य कधीही सुखाने झोपत नाही, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतेमध्ये तो असतो आणि त्यामुळे सुखाने त्याला कधीही झोप लागत नाही. व्यसनाधीन मनुष्य, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसन जर मनुष्य करत असेल, ज्याला लत असेल, एक ना, दारू पिण्याची लत असेल किंवा अन्य अन्य प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची लत असेल, तर तो मनुष्य बघा स्वतःही सुखाने झोपत नाही आणि इतरांना सुद्धा सुखाने झोपू देत नाही. बघा अनेक लोक आपल्याला बघतात की जे लोक दारू पितात, वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन करतात, तर दारू पिणाऱ्या व्यक्तींचा स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती काही कंट्रोल नसते, कारण तो दुसऱ्याला अपशब्द बोलतात, वाईट बोलतात. आपल्या परिवारामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म ते करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ते लोक बोलत असतात बघा, कारण ते बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात आणि कधी कधी ते बडबड करत असतात. कधी कधी लोक असं म्हणतात की दारू पिणारा मनुष्य खरं लय बोलतो, कारण दारू त्याला खरं बोलायला लावते असंही म्हणतात. मग त्याच्या मनामध्ये साचलेलं असते, अगोदर जे काही साचलेलं असते त्याच्या मनामध्ये, तर नशेमध्ये तो बोलतो. कारण सकाळी जर उठलं आणि त्याला जर म्हटलं रात्री काऊन असं बोलत होता, मी कुठं बोलत होतो म्हणते, मला काहीच माहित नाही म्हणते. म्हणजे दारूच्या नादामध्ये बोलून जाते, ते खरं बोलून जाते, पण लोकांना असं वाटतं दारूमध्ये बडबडत होता. दारू पिणारा मनुष्य बडबड करतो, पण खरं म्हणजे मनामध्ये जे काही साठलेलं मनुष्याचं असते बघा अनेक दिवसापासून, आणि ते मनुष्य बोलून जात असतो. म्हणजे कोणी जर म्हणलं तर दारूच्या नशेत होतो असं म्हणता येते, आणि नाही म्हणलं तर मग आपलं बोलणं होऊन जाते. म्हणजे दोन्ही प्रकारचे कामं होऊन जातात. त्यामुळे कधी कधी दारू पिणारा सुद्धा मनुष्य बघा अशा प्रकारे सुखाने मात्र झोपत नाही, कारण व्यसनाधीन मनुष्य कधीही सुखाने झोपत नाही. तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. आणि काही काही लोक तर म्हणतात की बंदीची झोप येण्यासाठी आम्ही पितो. आम्ही जर समजा विचारलं कोणाला की बा का दारू पिता, काय करावं, बंदीचे दिवसभर काम करावं लागते, सगळं शरीर थकून जाते आणि थोडीशी घेतली का मग शांत झोप लागते असंही म्हणतात काही काही लोक. पण ते शांत झोप काही लागत नाही, तो त्यांच्या मनाचा एक भ्रम असतो. ऍक्च्युली तशा प्रकारचं काहीही नसते. आणि त्यामुळे म्हणजे व्यसनाधीन मनुष्य कधी सुखाने झोपत नाही, कारण सुखाची झोप बघा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. सुखाची झोप अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि वर्तमान काळामध्ये सुखाने झोप न येऊ देणारं जर माध्यम कोणतं असेल तर ते म्हणजे काय आहे, मोबाईल. आहे की नाही, मोबाईलचं व्यसन असणारा मनुष्य सुद्धा सुखाने बघा कधीही झोपत नाही. रात्री कधीही बघा काही काही लोक ऑनच असतात, 1 वाजता 2 वाजता 3 वाजता. म्हणजे मोबाईल सुद्धा हे दुःखाचं कारण आहे. ऐक ना, नेट नसलं तरी दुःख, बॅलन्स नसलं तरी दुःख, ऐक नाही, रेंज नसली तरी दुःख. म्हणजे बघा दुःख कसे आहेत मोबाईलमुळे बघा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. कधी कधी लोक एवढे बेचैन असतात रेंज नसल्यामुळे, बॅलन्स नसल्यामुळे. मग त्या रेंजवाल्याला, त्या कार्डवाल्याला लगे लोक अपशब्द सुद्धा बोलून टाकतात, इथे रेंज नाही, तिथे रेंज नाही. म्हणजे वर्तमान काळामध्ये बघा मोबाईल सुद्धा हे दुःखाचं कारण आहे. रात्री झोपण्याची मनुष्याची वेळ नाही आहे आणि सकाळी उठण्याची सुद्धा मनुष्याची वेळ नाही आहे. मोबाईलमुळे बघा लोक बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात. आणि त्यामुळे अति वापर, म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या वस्तूचा जर आपण अति वापर केला आणि चुकीच्या मार्गाने जर समजा आपण त्याचा वापर केला तर बघा आपण कधी सुखपूर्वक राहू शकत नाही. मोबाईल जेवढा आपल्यासाठी सुखकारक आहे, सुविधा प्राप्त करणारा आहे,
तेवढाच आपल्याला दुःख देणारा सुद्धा आहे, दुःखाचे कारण सुद्धा आहे मोबाईल म्हणजे, आणि त्यामुळे त्याचा वापर सुद्धा आपल्या सुखाच्या झोपेमध्ये बघा म्हणजे अडथळा ठरू शकतो. बघा अनेक लोक झोप लागत नाही, झोप लागावी म्हणून लोक गोळ्या सुद्धा घेतात बघा, टॅबलेट सुद्धा घेतात, म्हणजे झोप चांगली सुखाने झोप यायला पाहिजे. कारण लोक बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात, आणि त्यामुळे सध्याच्या वर्तमान काळामध्ये ज्या लोकांना अत्यंत चांगल्या प्रकारे सुखाची झोप किमान 3-4 तास येते, तर त्यांनी समजावं की आम्ही सुखी आहोत. 3-4 तास किमान चांगली झोप येते तर त्यांनी समजावं की आम्ही सुखी आहोत. आणि समजून घ्या जर 3-4 तास झोप येत नाही तर तुम्ही तुमचं ठरवा की तुम्ही दुःखी आहात का तुम्ही सुखी आहात. आणि त्यामुळे मैत्री भावना करणारा मनुष्य सुखाने झोपत असतो. त्यानंतर दुसरा आहे तो सुखाने उठतो. मैत्री भावना करणारा मनुष्य सुखाने उठतो बघा, कारण सुखाने जर तो झोपला असेल तर सुखाने तो उठणारच आहे. कारण चांगल्या प्रकारची जर झोप झाली असेल तर मनुष्य फ्रेश असतो बघा, आणि सकाळी सहज मनुष्य म्हणतो आज बघा जरा छान झोप झाली, आज जरा फ्रेश वाटत आहे. म्हणजे झोप जर मनुष्याची झाली नाही तर मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, आणि दिवसभर तो दिवस त्या मनुष्याचा कुठल्या प्रकारे चांगला जात नाही. आणि त्यामुळे मैत्री भावना करणारा मनुष्य सुखाने झोपतो, हे पहिलं कारण. सुखाने उठतो हे दुसरं कारण भगवंताने सांगितलं. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की मैत्री भाव करणाऱ्या मनुष्याला वाईट स्वप्न कधीही पडत नाही. स्वप्न पडतात मनुष्यांना, वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात बघा. अनेक लोकांना कधी कधी अत्यंत भयानक असे स्वप्न पडतात मनुष्याला. 1-2 दिवसापूर्वी मला फोन आला एक आईचा, म्हणे भंतेजी लयच आनंदाची गोष्ट आहे, सांगू का? मी म्हटलं बा सांगा, आनंदाच्या गोष्टी ऐकायसाठी तर आम्ही म्हटलं, कारण तुम्हाला आनंद भेटत आम्हाला आनंद होईल. भंतेजी म्हणे माझ्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान बुद्ध झाले म्हणे. मी म्हणलं हो, वा वा, म्हणलं लय चांगलं नाही, म्हटलं एवढ्या वर्षापासून माझ्या स्वप्नात आलं नाही, म्हणलं कधी तुमच्या स्वप्नात आले तर म्हणलं चांगलीच गोष्ट आहे म्हटलं. आमचे बाबू सर हसत होते, म्हणे काय भंतेजी लोक स्वप्नात काही येते, म्हणलं काही येते आता सांगाव काय म्हटलं. आणि त्यांना जर म्हटलं सार भगवान बुद्ध कसे काय आले तर त्यांना दुःख वाटलं असतं. म्हणलं चांगली गोष्ट आहे म्हटलं, बुद्धाच स्वप्नात आले पाहिजे, म्हणजे किमान बुद्ध स्वप्नामध्ये आले तर तुम्हाला समजेल की बा बुद्ध सील पालन करत होते, ऐक नाही, बुद्ध दान करत होते, बुद्ध प्रज्ञेचा अभ्यास करत होते, बुद्ध समाधी करत होते. मग बुद्ध माझ्या स्वप्नामध्ये आले तर मी सुद्धा शिलाचं पालन केलं पाहिजे, ऐक नाही, मी सुद्धा दान केलं पाहिजे, मी सुद्धा प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे किमान बुद्ध चांगली गोष्ट आहे, नाही तर दुसरंच कोणी आलं तर मग दुसरंच काहीतरी होऊ शकते. म्हटलं चांगली गोष्ट आहे, बुद्ध तुमच्या स्वप्नात येतात तर चांगली गोष्ट आहे, म्हटलं रोज तुमच्या स्वप्नात बुद्ध येऊ, म्हणजे किमान तुम्हाला चांगलं करण्याची सुबुद्धी तरी लाभेल. म्हणजे कधी कधी लोक काय काय विचार करतात किंवा काय काय मनामध्ये लोकांच्या धारणा येते बघा. बुद्ध काय स्वप्नात देणारी गोष्ट आहे का? पण लोकांच्या मनामध्ये अशी भावना असते. तर स्वप्न सुद्धा मनुष्याला वाईट पडत असतात. जो मनुष्य अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करतो, पाप कर्म करत असतो, तो बघा मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. आणि स्वप्न म्हणजे काय तर दिवसभर ज्या ज्या गोष्टीचं आपण चिंतन करत असतो, ऐक ना, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं आपण चिंतन करतो, आणि कधी कधी स्वप्नाच्या स्वरूपामध्ये त्या आपल्याला त्या गोष्टी आठवतात, पुन्हा पुन्हा रिमाइंड, आणि मनुष्याला असं वाटतं की मला अशा अशा प्रकारचे स्वप्न पडले. पण मिलिंद प्रश्नामध्ये भगवंताने स्वप्नाच्या संदर्भामध्ये बघा सांगितलं आहे. भगवंत असे म्हणतात की आपल्या सकाळच्या 3ऱ्या प्रहरी जर स्वप्न आपल्याला पडत असेल, हे झोपेमधले नाही, जागरूकपणे जर मनुष्याला स्वप्न पडत असेल तर कधीतरी केव्हा त्या मनुष्याचे स्वप्न तसे पूर्ण होत असतात. जसं की सिद्धार्थ बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त होण्याच्या पूर्वी स्वप्न पडले होते, 4 प्रकारचे स्वप्न त्यांना पडले होते, की नाही, 4-5 प्रकारचे स्वप्न पडले होते. तर असं म्हटलं आहे की हिमालय जे आहे, ऐका, हिमालय त्यांच्या उशिशी आहे असंही त्यांना म्हणजे वाटलं, त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना दिसलं. त्याच्यानंतर त्यांच्या बेंबीतून असा बोधवृक्ष आला असंही त्यांना दिसलं, आहे की नाही, ज्याला बुद्धत्वाचं प्रतीक असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं डोकं हिमालय, पाय म्हणजे पाय आपले समुद्रावरती, अशा प्रकारे इकडला हात या समुद्राला, इकडला हात या समुद्राला, अशा पद्धतीने त्यांना स्वप्नामध्ये दिसलं. श्वेत संपूर्ण पक्षी त्यांना आपल्या आजूबाजूला म्हणजे दिसले, असंही म्हटलं आहे. अनेक लोक, जे का देवता लोक असतील, असुर लोक असतील, म्हणजे चांगले लोक, वाईट लोक, सर्वच्या सर्व भगवंताच्या समोर बसून धम्मदेशना श्रवण करत आहेत, अशा प्रकारे त्यांना जे दिसलं. संपूर्ण घाण आहे, त्या घाणीमधून भगवंत पलीकडे जात आहेत, म्हणजे अशा प्रकारे त्यांना दिसलं. हे त्यांच्यामध्ये असणारे जे काही उत्पन्न होणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या भविष्याच्या काळामध्ये, म्हणजे सर्वच्या सर्व लोक धम्माचं आचरण करणारे आहेत. सर्व लोक या घाणीला पार करून
धम्मज्ञानाकडे, निर्वाण मार्गाकडे प्राप्त होणारे आहेत. हिमालयासारखे भगवंताच्या ज्ञानाची विशाल अशी उंची आहे. म्हणजे या बाजूने संपूर्ण या जम्बूद्वीपामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये बुद्धाचा धम्म हा फैलणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे त्याचे संकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचे स्वप्नही खरे होत असतात. बुद्धाला सुद्धा स्वप्न पडले आणि त्यामुळे बोधिसत्वाला ही स्वप्न पडली. तर चांगला विचार जर आपण केला, कुशल विचार केला, आपण योग्य प्रकारचा विचार केला तर आपल्याला तशा प्रकारचे स्वप्न पडतात आणि ते कधी कधी पूर्ण सुद्धा होऊ शकतात. मग तुझं आपलं शील असेल, आपला सदाचार असेल, आपली नीतिमत्ता जर तशी असेल तशा प्रकारचा भाव आपला होत असतो. परंतु बघा, मैत्री भाव करणाऱ्या मनुष्याला कधी वाईट स्वप्न पडत नाही. जो मैत्री भावना करत नाही तर त्याला मात्र वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडत असतात आणि त्यामुळे हा लाभ सुद्धा आपल्या जीवनामध्ये महत्वपूर्ण आहे. त्यानंतर मैत्री भाव करणारा मनुष्याला प्रिय असतो. मैत्री भावना करणारा जो मनुष्य आहे तर तो मनुष्यांना प्रिय असतो. कोणाला वाटणार नाही की आपल्यावरती मैत्री करणारा मनुष्य चांगला असावा. सर्वांना तो प्रिय असतो. स्वतः सुद्धा तो प्रिय असतो, इतरांना सुद्धा प्रिय असतो, आपल्या परिवारामध्ये सुद्धा प्रिय असतो आणि त्याच्या सहवासामध्ये जे जे काही लोक असतात त्या सर्व लोकांना बघा तो प्रिय वाटतो, तो आनंदी वाटत असतो आणि त्यामुळे मैत्री भाव करणारा मनुष्य सर्वांना चांगला वाटतो. कारण लोक असं म्हणतात, बघा हा फारच मनुष्य चांगला आहे, फारच मैत्रीवान मनुष्य आहे, त्याला कधी राग येत नाही, कधी द्वेष येत नाही, कधी लोभ येत नाही, हा नेहमी बघा चांगल्या प्रकारचं बोलतो, मैत्रीपूर्ण बोलतो. म्हणजे अशा प्रकारे लोक त्याच्या समोर तर त्याच्या गुणाची प्रशंसा करतात परंतु त्याच्या मांघारी सुद्धा लोक त्याची प्रशंसा करतात. कारण लोक म्हणतात की नाही हो, तो खूप चांगला मनुष्य आहे, ती स्त्री खूप चांगली, ती भगिनी खूप चांगली आहे. अशा प्रकारे लोक विचार करतात आणि त्यामुळे तो स्वतः मनुष्यांना प्रिय होत असतो. अमनुष्यांना सुद्धा तो प्रिय होतो. प्रिय मनुष्यांना तर होतच होतो परंतु अमनुष्यांना सुद्धा तो प्रिय होत असतो. तर मनुष्य कधी कधी बघा आपल्या जीवनामध्ये आपण लोकांना असं म्हणतो की तो वाईट आहे, तो अकुशल आहे, अशा प्रकारचं कर्म करणारा. म्हणजे जे जे लोक वाईट असतात, अकुशल कर्म करणारे असतात तर त्याही लोकांच्या मनामध्ये मैत्रीभाव करणाऱ्या मनुष्यावरती बघा त्यांना असं वाटतं की नाही हा मनुष्य चांगला आहे, हा मनुष्य चांगला आहे. म्हणजे वाईट लोक सुद्धा एखाद्या चांगल्या मनुष्याची बघा प्रशंसा करत असतात. कारण तो चांगला मनुष्य आहे ही भावना त्यांच्या चित्तामध्ये असते. भगवंताची बघा अनेक लोक भगवंताचा विरोध करत होते पण काही काही जे विरोधक सुद्धा होते ते सुद्धा जेव्हा भगवंत जायचे वेगवेगळ्या प्रकारच्या आश्रमामध्ये तर भगवंताच्या व्यक्तिमत्वांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असायचा आणि ते म्हणायचे बघा शांत राहा, तुम्ही बोलू नका. श्रमण गौतमाला शांतता प्रिय आहे, मैत्री भाव त्याला प्रिय आहे. आपण जर शांत राहिलो, आपण जर मैत्रीने राहिलो तर श्रमण गौतम आपल्याकडे येतील, अन्यथा ते आपल्याकडे येणार नाही. कारण त्यांना म्हणजे अशांतता प्रिय नाही आहे. म्हणजे अन्य संप्रदायाचे लोक सुद्धा भगवंताच्या मैत्रीबलाबद्दल, भगवंतामध्ये असणाऱ्या ज्ञानाबद्दल, प्रज्ञेबद्दल भगवंताचा ते सन्मान करायचे. म्हणजे मनुष्य जर चांगला असेल, मैत्री भाव ज्यांच्यामध्ये असेल तर अप्रिय लोक, वाईट लोक सुद्धा त्यांचा सन्मान करत असतात. आणि प्रिय तर लोक करतात परंतु अप्रिय लोक सुद्धा त्यांचा सन्मान करत असतात. त्यानंतर असं म्हटलं आहे की देवता त्या लोकांचं रक्षण करत असतात. देवता लोक त्यांचं रक्षण करत असतात. म्हणजे अशा मनुष्य कधीही भगवंत असे म्हणतात की मैत्री भाव करणारा मनुष्य अग्नीने कधी मृत्यूला प्राप्त होत नाही, पाण्याने कधी मृत्यूला प्राप्त होत नाही, त्यांची कधी हत्या सुद्धा होत नाही. याला अपवाद आहेत. कारण तशा प्रकारचे कर्म जर असतील, जसा अग्नीचा जर आपण विचार केला तर सामावती ही जळून मृत्यूला प्राप्त झाली होती, तर तिचं पूर्वकर्म तशा प्रकारचं भगवंताने सांगितलं आहे. म्हणजे पूर्वकर्म जर आपले तशा प्रकारचे ठरलेले असतील तर ते घडणार असतं. परंतु सहजासहजी भगवंत असे म्हणतात की अग्नी त्या मनुष्याला मारू शकत नाही, पाणी त्या मनुष्याला मारू शकत नाही, जहर विष त्या मनुष्याला मारू शकत नाही, हत्यार त्या मनुष्याला मारू शकत नाही. कारण जो सातत्याने जर मैत्री भावना, जर त्या क्षणी जर ती मैत्री भावना असेल तर त्याचा प्रभाव होत असतो. अन्यथा आपण जर मैत्री भावना विसरत असेल तर मोर परितंग जे सुत्त आपल्याला सांगितलं आहे बघा, तो मोर सातत्याने मंगलमैत्रीची भावना करत होते असं म्हटलं आहे. आणि जेव्हा त्याने मंगलमैत्रीची भावना करणं सोडून दिली तर तो शिकारीच्या जाळ्यामध्ये फसला गेला. म्हणजे त्या क्षणी तो मैत्री भावनेचा प्रभाव असतो असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण मैत्री भावना केली पाहिजे. अशा प्रकारच्या व्यक्तींचं देवता सुद्धा रक्षण करत असतात. मैत्री भावना करणारा मनुष्य सहज समाधीला प्राप्त करतो. सहज बघता क्षणी
त्या मनुष्याला समाधी भावना लागत असते. भगवंत बघा, पहिल्या ध्यानामध्ये, दुसऱ्या ध्यानामध्ये, तिसऱ्या ध्यानामध्ये, चौथ्या ध्यानामध्ये अगदी क्षणामध्ये भगवंत जात असत. कारण भगवंताची मैत्री भावना ही असीम कोटीची होती. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मला समाधी लागली पाहिजे, मला ध्यान लागलं पाहिजे, मला आनापानसतीची भावना मला करता आली पाहिजे, तर त्या मनुष्याने कधी प्राण्यांची हत्या करू नये, कधी प्राण्याला इजा करू नये, कधी प्राण्याला मारू नये, त्रास देऊ नये. कारण प्राण्यांची हत्या करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही मैत्री भावना करू शकत नाही. समशानिक धुतांग धारण करत असताना भगवंत असे म्हणतात की समशानिक धुतांग जर तुम्हाला धारण करायचं असेल, म्हणजे समशानामध्ये धुतांग आहे बघा, समशानिक धुतांग त्याला म्हणतात. समशानामध्ये राहून ध्यान साधना करायची असते, समशानामध्ये राहून तिथे अनापानसती विपश्यना भावना करायची असते, तिथे अनित्य भाव शिकायचा असतो. तर भगवंत असे म्हणतात की तुम्ही जर मांस मत्स्य जर सेवन करणारा व्यक्ती असेल, ऐक ना, मांस मत्स्य जर सेवन करणारा व्यक्ती असेल तर कधीही तो समशानामध्ये मैत्री भावना करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात तुम्ही जर मांस मत्स्य सेवन करत असाल तर समशानिक धुतांग तुम्ही कधीही धारण करू नये, कारण तुमचं चित्त तिथे एकाग्र होऊ शकत नाही. तुम्ही जर मांस खात असाल, मत्स्य खात असाल तर तुमचे चित्त एकाग्र कसं होणार आहे? होणारच नाही आहे. आणि त्यामुळे समशानिक धुतांगामध्ये भगवंताने बघा हे कर्म सांगितलं की मांस मत्स्य खाणारा मनुष्य कधी समशानिक धुतांग पूर्ण करू शकत नाही. कारण समशानामध्ये धुतांग करण्यासाठी मनुष्याच्या मनाची जी मानसिकता आहे ती अत्यंत उच्च कोटीची असली पाहिजे. त्याच्यामध्ये ओतपोत असा मंगलमैत्रीचा भाव असला पाहिजे. क्षणाक्षणाला त्याने मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, तरच तो मनुष्य समशानामध्ये कमी तरंग असतात का? वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतात. रागाने, द्वेषाने, लोभाने, कामवासनेने, सर्व प्रकारच्या विकाराने भरलेले मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतात. आणि तशा प्रकारचे वेव्ज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण किती प्रसन्न असू द्या, आपण किती मेकअप केलेला असू द्या, आपण किती चांगलं वस्त्र धारण केलेलं असू द्या, समशानामध्ये आपण गेलो का एकदम बेचैन होतो, दुःखी होतो, कष्टी होतो. कारण हजारो वर्षापासून तिथे दुःखाचे तरंग निर्माण झालेले असतात. आपण किती जर म्हणजे दुःखी असेल, कष्टी असेल, अप्रसन्न असेल, आपण एखाद्या गार्डन मध्ये जर गेलो जिथं असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत, तर आपण अप्रसन्न जरी असेल पण त्या गार्डन मध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रसन्नता लाभते, आनंद वाटतो का? कारण तिथे तशा प्रकारचं वेळ तयार झालेलं असतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मैत्री भावना करणारा मनुष्य हा चांगल्या प्रकारे समाधीला धारण करत असतो. त्यानंतर तो प्रसन्न राहतो. मैत्री करणारा मनुष्य सदा सर्व काळ हसतमुख राहतो, प्रसन्न राहत असतो. तो कधी बेचैन राहत नाही, तो कधी कष्टी राहत नाही, कधी दुःखी राहत नाही, कारण तो मैत्री भावना करत असेल. दुसऱ्यांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये चांगला भाव निर्माण करणे ही फार मोठी गोष्ट आहे बघा. आणि त्यामुळे तो मनुष्य नेहमी प्रसन्न राहतो, नेहमी आनंदी राहत असतो. त्यानंतर असं म्हटलं आहे तो मनुष्य बेसावधपणे कधीही मृत्यूला प्राप्त होत नाही. मैत्री भावना करणारा मनुष्य बेसावधपणे कधी मृत्यूला प्राप्त होत नाही. तो सदा जागरूक असतो, तो सतर्क असतो, कारण तो मैत्री भावना करत असतो. आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होत असताना तो मैत्री भावना करत असतो, कारण हे मरणधर्मी आहे, माझं शरीर मरणधर्मी आहे, हे क्षणभंगुर आहे, हे परिवर्तनशील आहे, एक ना एक दिवस हे नष्ट होणार आहे. अशा प्रकारची भावना तो सदा सर्व काळ करत असतो, कारण मैत्रीचा गुणधर्म त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मैत्री भावना करणारा मनुष्य कधीही बेसावधपणे मृत्यूला प्राप्त होत नाही. त्यानंतर असं म्हटलं आहे तो मनुष्य मृत्यूनंतर त्या मनुष्याची कधीही दुर्गती होत नाही. जो मैत्री भाव करणारा मनुष्य आहे तर त्याची बघा मृत्यूच्या नंतर कधीही दुर्गती होत नाही, तो सुगतीला प्राप्त होत असतो. कारण स्वतःचं चित्त जर प्रसन्न असेल, आनंदी असेल, स्वतःचं चित्त जर निर्मळ असेल आणि मृत्यूच्या समयी जर तो मैत्री भावना करत असेल तर दुःख राहणार नाही, त्याचं चित्त बेचैन राहणार नाही, तो प्रसन्न असेल, आनंदी असेल, परिणामतः तो मनुष्य सुगतीला प्राप्त होत असतो. आणि 11वं कारण आहे मैत्री धारण करणारा मनुष्य त्याला कोणत्याही प्रकारचा शत्रू उरत नाही. शत्रू उरत नाही त्याला, कारण तो जर मैत्री भाव करत असेल, चांगल्या प्रकारचं जीवन जगत असेल, सुखाने राहत असेल, समाधाने राहत असेल, तर त्या मनुष्याला कधीही शत्रू उरतच नाही आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की मैत्री भावना आपण केली पाहिजे. नाही वेरे न वेराने समंतिधं कुदाचनं अवेरेनच समंती यसधमो सनंतनो. सातत्याने आपण मंगलमैत्रीची भावना जर केली असेल तर हा सनातन धम्म आहे,
हा मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत काळापासून आलेला हा धम्म आहे आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला जर आपल्याला नष्ट करायचं असेल, नाहीस करायचं असेल तर सातत्याने मंगल मैत्रीची भावना आपल्या जीवनामध्ये धारण केली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जो धम्मचारी आहे, धम्माचं आचरण करणारा आहे, धम्माचं अनुसरण करणारा आहे, तर तो सातत्याने सुखपूर्वक आपलं जीवन जगत असतो. आणि त्यामुळे आपण सुद्धा सातत्याने 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं म्हणजे जेवढा काही आपल्याला वेळ मिळत असतो, झोपण्याच्या पूर्वी आपण 5 मिनिटं मैत्री भावना केली पाहिजे. झोपेतून उठल्यानंतर सुद्धा आपण 5 मिनिटापर्यंत मैत्री भावना केली पाहिजे. माझं स्वतःचं कल्याण हो, माझ्या परिवाराचं कल्याण हो, माझ्या आप्तेष्टांचं, नातेवाईकांचं, मित्रमंडळींचं, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं. शेजारी म्हटलं की जरा अवघड आहे, म्हणजे सगळं जमते आपलं जमते, परिवारात जमते, पण शेजारी म्हटलं की जरा मग जरा ते कठीण वाटते. शेजारी शेजाऱ्याप्रती पण कधी कधी असं असते मनुष्याच्या जीवनामध्ये. कारण भगवंत असे म्हणतात की म्हणजे अनुकूल स्थळी वास केला पाहिजे. अनुकूल स्थळ भगवंताने सांगितलं, योग्य ठिकाणी आपण वास्तव्य केलं पाहिजे. म्हणजे शेजारी पाजारी सुद्धा आपले चांगले असले पाहिजे, पण केली पाहिजे आपण मैत्री भावना. नाही, शेजाऱ्याप्रती सुद्धा मैत्री भावना. म्हणजे अशा प्रकारे स्वतःपासून या संपूर्ण सृष्टींच्या प्रती आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. आणि त्यामुळे अनंत असीम असं पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये या मंगल मैत्रीच्या भावनेच्या द्वारा आपण करत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये मंगल मैत्रीची भावना उत्पन्न करून आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करावे, नाहीस करावे आणि आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाऊन निब्बाण अवस्था आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करावी. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.